वीकेंडच्या निमित्तानं कोकणात पुन्हा एकदा पर्यटकांची गर्दी। तारकर्ली देवबाग परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील पर्यटकांची गर्दी। शेगाव तालुक्यातील केसगळती प्रकरणी राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा लोकांशी संवाद, तर बाधित लोकांशी चर्चा करून घेतली माहिती। दरम्यान आता दिल्लीत आणि चेन्नईमधून विशेष तज्ञ डॉक्टरांचा चमू येणार असल्याची माहिती। नायलॉन मांजेविरोधात अजित पवार गटाकडून जनजागृती रॅली, तर छुप्या पद्धतीनं मांजा विक्री केली जात असल्यानं नायलॉन मांजा जाळून या ठिकाणी निषेध। बारामतीमधील कृषी प्रदर्शनात चांगल्या दर्जाचे टोमॅटोचं या ठिकाणी देशी वाण उपलब्ध, तर खुल्या पद्धतीनं अधिक दर्जेदार आणि अधिक उत्पादन देणारा टोमॅटो, काळा टोमॅटोसह 29 प्रकारचे देशी वाण उपलब्ध। वाशिम जिल्हा परिषदेची उद्या सर्वसाधारण सभा, कार्यकाळ वाढीचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता। वाशिम जिल्हा परिषदेची मुदत आता 16 जानेवारी रोजी संपणार, तर 22 जानेवारीला या संदर्भात कोर्टाची सुनावणी। वाशिम रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिया खरेदी सुरू होणार, यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय टळणार। तर याआधी मध्य प्रदेशात जाऊन शेतकऱ्यांना करावी लागत होती विक्री। चियाला आता सध्या चांगला भाव मिळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात चियाची पेरणी। जेजुरीमध्ये गाढवांच्या बाजाराला सुरुवात, तर गाढवांच्या बाजारासाठी सौराष्ट्र आणि अमरले या ठिकाणाहून 75 तर राज्याच्या विविध भागातून 200 गाढव दाखल। कल्याण डोंबिवलीतील नशेसाठी बेकायदेशीर कोडीन फॉस्फेट सिरपचा वापर, तर यावर पोलिसांची कारवाई। 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। याचा डॉक्टरांच्या रिसिप्ट शिवाय सिरप देणाऱ्या मेडिकल्सचा सुद्धा शोध सुरू। धाराशिवमध्ये सायबर पोलीस असल्याचं सांगून 21,73,000ची फसवणूक, तर ड्रग्ज मागवल्याची धमकी देऊन फसवणूक झाल्याची माहिती। या संदर्भात धाराशिवच्या सायबर पोलिसात गुन्हा दाखल। साताऱ्यातलं महाबळेश्वर, पाचगणी, जावळी हे धुक्यात हरवलं, तर अनेक प्रसिद्ध पॉइंट्सवर डोळ्यांची पारणं फेडणारी दृश्य। मात्र या धुक्याचा स्ट्रॉबेरी पिकाला फटका बसण्याची शक्यता।